नमस्कार सगळ्यांना. तर आपण इथे आज शिकणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाउज कसा कटिंग करायचा. यासाठी मी प्रथम अस्तरची घडी टाकून घेतली आणि त्यावर बॅक साईड कटिंग करत आहे. बॅक साईडसाठी मी पूर्ण उंची, शोल्डर, मोंढा आणि छातीचा चौथा भाग प्लस 2 इंच ॲड केलेला आहे. मोंढ्याला मी या ठिकाणी इथे 1 ते पाऊण इंचाचा शेप दिलेला आहे. अशा प्रकारे बॅक साईड आपण पूर्ण ड्रॉ करून कट करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी बॅक साईडसाठी 2 इंचाची मार्जिन सोडून मोंढ्याचा शेप देऊन घेतलेला आहे आणि आता आपण तो कटिंग करून घेणार आहे. बॅक साईड ठेवूनच आपण फ्रंट पॅटर्न कटिंग करणार आहे. बॅक साईड कोणत्याही ब्लाउजची बॅक साईड कटिंग करताना मोंढ्याचा आणि छातीचा जी घडी टाकलेली त्यामध्ये जो काटकोन तयार होतो तो शेप अगदी व्यवस्थित द्यायचा. अशा प्रकारे आपला बॅक साईड कटिंग करून झालेला आहे. आता आपण बॅक साईड कपडा फिरवून घेतला आणि बॅक साईड त्यावर ठेवून बॅक साईड आपण उंची याच्यामध्ये 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवायची आणि छातीची जी घडी आहे त्याच्यासमोर 1.5 इंच एक्स्ट्रा ठेवून आपण कट करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपण इथे बॅक साईडवरनं फ्रंट साईड कटिंग करून घेतलेली आहे. आता आपण फ्रंट साईडवरती पूर्ण प्रिन्सेस कटचा डायग्राम काढून घेणार आहोत. त्यासाठी आपण इथे गळा रुंदी घेतलेली 2.25 आणि गळा खोली घेतलेली आहे 6 इंच आणि त्याला आपण अर्धा ते पाव इंचाचा राऊंड गळा शेप देणार आहोत. आता आपण प्रिन्स कटच्या डायग्रामसाठी 3.5 इंचाचा खालच्या साईडला कट घेतलेला आहे. ज्या ठिकाणी आपली उंची संपते खाली कमरेच्या बाजूला या ठिकाणी मी 3.5 इंचाचा शेप घेतलेला आहे आणि वरती प्रिन्सेस कटचा राऊंड शेप देऊन 2 इंचामध्ये 1.5 इंचाचा डिस्टन्स ठेवलेला आहे. अशा प्रकारे हा प्रिन्सेस कटचा शेप आपण कटिंग करून घ्यायचा आहे. इथे तुम्ही बघू शकता मी गळा कटिंग करून घेतलेला आहे. यामुळे एक पॅटर्न आपला व्यवस्थित साईडला निघालेला आहे. आता आपण साईड पॅटर्न काढणार. साईड पॅटर्न मध्ये आपला 1.5 इंचाचा डिस्टन्स आहे. आता आपण कमरेच्या बाजूने उंचीमध्ये प्रॉब्लेम येऊ नये म्हणून 1 इंचाचा इथेही कट देऊन घेतलेला आहे. त्यामुळे आपला फ्रंट साईड पूर्ण कटिंग करून रेडी झालेला आहे. हा प्रिन्सेस कट फिटिंगला अगदी छान बसतो. आता बॅक साईडला आपण गळा ड्रॉ करून घेणार आहे. यासाठी मी 2.25 इंच गळा रुंदी घेतलेली आहे आणि या ठिकाणी मी गळा खोली 10 इंचाची घेतलेली आहे. याला पण आपण अर्धा इंचाचा शेप दिलेला आहे. राऊंड गळा आखून घेतलेला आहे. आता आपण हा बॅक साईडचा गळा कट करून घेणार आहोत. गळा कटिंग करून झाल्याच्या नंतर आपण हा पॅटर्न असाच अस्तरवरती ठेवणार आहे. इथे अस्तरची घडी क्लिअर करून घेतलेली आहे आणि आपण त्याच्यावरती बॅक साईड कट करून घेणार आहोत. बॅक साईड तुम्हाला शिवण्यासाठी जर एक्स्ट्रा कपडा पाहिजे असेल तर थोडं अंतर सोडून कटिंग केला तरी चालेल. ही आपली बॅक साईडची कटिंग आता कंप्लीट झालेली आहे. यानंतर आपण फ्रंट साईड कटिंग करणार आहोत. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण फ्रंट साईडसाठी साईड पॅटर्न ठेवून कटिंग करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता इथे मी साईड पॅटर्न जो प्रिन्सेस कटचा कमरेच्या बाजूचा भाग असतो तोही माझा कटिंग करून झालेला आहे. आता इथे ब्लाउजला फ्रंट साईडला डिझाईन आहे तर मी याच्यामध्ये सर्वप्रथम बाही कटिंग करून घेणार आहे. तर या ठिकाणी माझा फ्रंट पॅटर्न हा हाईटला बसत नाहीये. जो ब्लाउज पीसचा कपडा आहे तो कमी आहे आणि आपल्या याची उंची थोडी जरा 1 इंचानी उंची जास्त आहे.
तर तो इथे माझा बसत नाही, यासाठी मी आधी बाही कटिंग करून घेणार आणि नंतर उरलेल्या कपड्यामध्ये मी फ्रंट साईडचा प्रिन्सेस कटचा जो शेप आहे तो बसवणार आहे. तर या ठिकाणी इथे आपण बाही आधी अस्तरची कटिंग करून घेऊया. त्यासाठी अस्तरची 4 पदरी घडी घातलेली आहे. नंतर बाही उंची आपली 3.5 आहे. त्याच्यामध्ये आपण 1 इंच शिलाई मार्जिन आणि शिलाई मार्जिनसाठी आपण 1 इंच ॲड केलेला आहे. तर आपण या ठिकाणी इथे 4.5 ची बाही उंची आणि 9 इंचाची घडी असा आपण बाहीचा शेप देऊन 3 इंचाचा कट देऊन बाही कट करून घेणार आहे. इथे माझ्या अस्तरवरती बाही कटिंग झालेली आहे. आता हा पॅटर्न आपण कपड्यावर ठेवून घेऊ. या ठिकाणी बरोबर डिझाईन बघून मी, कारण खाली हाताच्या खालच्या दंडाच्या साईडला आपली डिझाईन यावी यासाठी खालच्या बाजूने 1 इंच सोडून देऊन मी 3 इंचची बाही इथे कटिंग करून घेतलेली आहे. आता आपल्याला याच्यावर फ्रंट पॅटर्न ठेवायचा आहे. कपडा कमी पडत असल्यामुळे मी सर्वप्रथम बाही काढून घेतली आणि आता उरलेल्या कपड्यावरती जुळवाजुळवी करू. तर या ठिकाणी फ्रंट पॅटर्न जरासा थोडासा क्रॉस किंवा तिरका ठेवलेला आहे. ज्या ठिकाणी आपला पॅटर्न व्यवस्थित बसणार आहे त्या ठिकाणी आपण बरोबर ठेवणार आहे. तर माझा सतत थोडासा तिरका ठेवल्यावर व्यवस्थित बसलेला आहे. तर तो पॅटर्न कटिंग करून घेणार. अशा प्रकारे आपले हे प्रिन्सेस कटचं कटिंग कंप्लीट होतं. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच तुम्हाला ब्लाऊजची कटिंग कशी वाटली याबद्दल तुमची कमेंट करा. या ठिकाणी आपलं फ्रंट पॅटर्नचं कटिंग पूर्ण तयार झालेलं आहे. थँक यू.